ज्यांनी जीवनाचं खरं हित ओळखलं आणि ते हित साधण्यासाठी सदैव तत्पर आहेत, अशी हिताच्या ठिकाणी जागी असणारी मुलगी किंवा मुलगा ज्या माईबापाने जन्माला घातला ते माईबाप खरोखर धन्यतेच्या पात्रतेचे आहेत. मग आपलं हित कशामध्ये आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यामध्ये. मग काही काही लोक रात्रंदिवस हित या शब्दाचा अर्थ काय, हित या शब्दाचा अर्थ आहे सुख. रात्रंदिवस काही काही माणसं सुखाच्या पाठीमागे पळतायत, हिताच्या पाठीमागे पळतायत, परंतु त्यांच्या पदरामध्ये नेहमी दुःख पडतं. याला कारण का, संपूर्ण जगाची भगवान परमात्म्याकडे हिताची काहीतरी मागणी चुकीची. आपण कुठल्याही मंदिरात जा, मंदिराच्या जवळ गेलो, देव दिसला की लोक हात जोडतात आणि हात जोडल्याबरोबर पहिलं वाक्य म्हणतात, देवा मला दुःखी ठेव. याच्यापेक्षा वेगळं काही मागतात का? काही चुकलं का? काही चुकलं? हा, सुखी ठेव म्हणता नाही. हा, म्हणजे चुकूनही देवाकडे कोणी दुःख मागत नाही. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भविना जीवे, न वांछिता ही दुःख पावे येणे स्वभावे स्वतंत्रता. देवा मला दुःख दे असं कोणी भगवान परमात्म्याकडे मागत नाही. आपण रात्रंदिवस भगवान परमात्म्याकडे फक्त सुखाची आणि सुखाचीच मागणी करतोय. म्हणजे मनुष्य प्राणी या संसारामध्ये इतका गुंतलेला आहे ना, आजही आपण रात्रंदिवस विचार फक्त संसाराचाच करतो. माणसं कीर्तनाला जरी आली ना तरी अर्धा जीव आपला आपल्या चप्पल मध्ये असतो की नाही? लोक म्हणतात, थांब पहिली माझी चप्पल माझा बाला बाजूला लपून ठेव दे. आणि मंदिरात जरी दर्शनाला गेलो ना तरी काही काही लोकांचं लक्ष त्या चप्पलकडे. मंदिरात जरी देवाच्या दर्शनाला गेलं ना, देवाच्या डोक्यावर देवाच्या पायावर आपलं डोकं ठेवतात आणि देवाला म्हणतात, देवा माझं लक्ष तुझ्याकडे आहे, तोपर्यंत तुझं लक्ष जरा माझ्या चप्पलकडे ठेव. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर सुद्धा आपण फक्त संसाराचाच विचार करतोय. भगवान परमात्म्याकडे मागताना काहीतरी चुकतोय. पण आपलं हित आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. संसाराचं चिंतन करण्यामध्ये नाही. आपण रात्रंदिवस फक्त संसाराचं चिंतन करतोय, पण भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये माणसाने मग्न झालं पाहिजे. चिंतने चिंतने तद्रूपता. ज्या संसाराचा आपण विचार करतोय ना, हा संसार मुळातच संत महात्मे म्हणतात दुःखाचा आहे. ज्याच्यामध्ये तुमचा माझा जन्म झालाय, तुम्ही या संसाराचा कितीही जरी विचार केला ना तरी सुद्धा या जगामध्ये भगवान परमात्म्याकडे दुःख नावाची गोष्ट कोणी मागत नाही. पण एका व्यक्तीने मागितलं होती बघा, जेव्हा पांडव वनवासामध्ये राहत होते, पण एवढा मोठा द्वारकेचा राजा देवाला आपल्या भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतकरण तिळतिळ तुटतं. देवाने विचार केला की अरे माझे भक्त वनवासामध्ये राहत आहेत, त्यांचं दुःख भगवंताला बघवत नव्हतं. भगवान परमात्मा गेले आणि 5 पांडवांच्या जवळ गेले, प्रत्येकाला सांगितलं, प्रत्येकानं माझ्याकडे काहीतरी मागून घ्या. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी सर्वांनी सांगितलं, देवा आता वनवासाचं दुःख सहन होत नाही, आता आम्हाला फक्त सुख पाहिजे. देवाने विचारलं, धर्मराजे तुम्ही मागा. धर्मराजाने सांगितलं, मला हस्तिनापूरचं रक्ताने माखलेलं सिंहासन जर मिळत असेल तर त्यापेक्षा मला एखाद्या घनदाट जंगलाचा पत्ता सांगा. आणि देवाने आपलं तोंड फिरवलं कुंती आत्याकडे. आत्या तू माझ्याकडे काहीतरी मागून घे. कुंती आत्याने भगवंताकडे मागितलं, कृष्णा तुला जर द्यायचंय ना मला एकच दे, मला फक्त रात्रंदिवस दुःख दे. कृष्ण म्हटला, तू माझी सख्या आत्या आहे, सगळ्यांनी माझ्याकडे सुख मागितलं आणि तू एकटे माझ्याकडे दुःख का मागते? आता बसलेल्या लोकांनी उत्तर द्या. आपल्याला देवाची आठवण सुखात येते की दुःखात? दुःखात आठवण येते. सुख असल्यानंतर कोण देव कुठला देव बघा. काही काही डॉक्टर लोक, सगळेच नाही बरं, काही काही डॉक्टर लोक बघा, त्यांना विचारा काय हो तुमचा देवावर विश्वास आहे का? ते लोक म्हणतात अजिबात नाही. जो डॉक्टर म्हणतो ना माझा देवावर विश्वास नाही, आणि त्याच्याजवळ आपलं पेशंट जर सिरियस असेल आणि मरणाच्या दारात असेल, त्याला विचारा डॉक्टर साहेब आता कसं काय? तो म्हणतो आता माझ्या काय हातात, आता सगळं देवाच्या हातात. अगोदर काय म्हणतात, आम्ही देवाला मानत नाही, पण संकट आलं की देव माणसाला दिसल्याशिवाय राहत नाही. मग कुंती आत्या म्हटली, देवा तू जर मला रात्रंदिवस दुःख जर दिलं ना,
कारण मला तुझी आठवण फक्त दुःखात येते आणि तू जर मला दुःख दिलं तर मी काय करीन. आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुराय आता दानाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. रात्रंदिवस देवाचं चिंतन करणं ते आमच्या देहाला लागलेले वळण नाही पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते नाही ना. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज देत होती सुया गे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बरं ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुया गे बिब घे दामन घे पोत घे पोराला काळ मणी घे केसावर फुगे. ती बाई रस्त्यानं चालली होती तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कोणाशी? महिला मंडळ हा सुई वालनीशी. तिथे काय व राजा मावशी असंच लक्ष ठेवा बरं. हा तिथे काय व राजा बोलले दल हाले. राजा तसा तिथून निघाला तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटलं काय ग लग्न करतेस का माझ्याशी. ती म्हटली राजा अरे माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे. तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे काय म्हणणं आहे तुमचं. बापाने सांगितलं मुलगी माझी आहे संसार माझ्या मुलीला करायचा आहे. थोडंसं दोन शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटलं काय हो मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का. ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का. बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काही मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला. मी राजा आहे द्यायचं असेल तर हो बोला नाहीतर सरळ नाही बोला. आता त्या बापाने विचार केला आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो. राजा चालाय ना सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती टिकली बांगडीवाली फुग्यावाली गोंड्यावाली कोण झाली. आता लग्न झाल्यानंतर राजाची राणी झाली राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटलं तिथं काय विषय हो तिला कुठलंच काम करायचं नाही. तिला फक्त एका जागेवर बसायचं. कपडे नाही भांडे नाही स्वयंपाक नाही काहीच नाही. तिला एकच काम एका जागेवर बसायचं. पण तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पक्वान्नाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं का कुठंतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव वहिनी मी नाव घेऊ का. बरं मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार. कराड वहिनी तुम्ही भाऊ समोरच बसले. बरं मी नाव घेते तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या लग्नात तुम्हाला कामीन फार चांगलं नाव आहे. बाई कशा कांटाव करून बसल्या घ्यायचंय का. नक्की घ्या. ऐका तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाढ ग माय.
राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? स्वर द्या. आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या, आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. मंजूर करून आणलेले आहेत, म्हणजे चांगले कार्य त्यांनी केले. मग अण्णा जी काही समाजसेवा करताय याला कारण त्यांचे मायबाप धन्य, धन्य माता पिता तयाची की त्यांच्या पोटी वाल्मिक अण्णांसारखे समाजाची सेवा करणारी मुलं जन्माला आली. मायबापाची धन्यता ही प्रत्येक ठिकाणी महत्वाची असते, पण सर्वात पहिला उल्लेख केलाय माझ्या तुकोबारायांनी, धन्य माता आणि मग पिता, कुळी कन्या आणि मग पुत्र. पहिला मान आहे तो स्त्रीला, पहिला मान आहे तो मातेला. म्हणून मातेने जर उत्तम प्रकारे संस्कार केले, कारण बाळावर पहिले गर्भसंस्कार हे मातेच्या उदरामध्ये होत असतात. आई ज्याप्रमाणे संस्कार करील ना त्याप्रमाणे मुलं घडत असतात. मग ज्या वेळेला ती स्त्री गरोदर असते, गरोदरपणे तिनं गरोदर असताना काय म्हटलं पाहिजे? महिलांकरता ऐका. बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवीत होते टाळ, संत रूपान येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो. म्हणजे गरोदरपणी ती माता हरिपाठाला गेली, कीर्तनाला गेली, भजनाला गेली, काकड्याला जर गेली तर तिचे मुलं अशा कीर्तनात टाळ घेऊन उभे राहतील. पण ती माता गरोदरपणी जर पिक्चरला जर गेली तर तिची मुलं वरातीतच नसतील की नाही. म्हणून मातेचे पहिले गर्भसंस्कार हे मुलांवर फार महत्वाचे असतात. म्हणून आई ज्याप्रमाणे संस्कार करेल ना त्याप्रमाणे आपली मुलं घडत असतात. बघा, एखादी मुलगी जेव्हा लग्न करून जायला निघते ना त्यावेळेला ते आई ज्याप्रमाणे मुलीला सांगेल ना तशीच मुलगी वागत असते. आईने मुलीला सांगितलं 15 माणसाचं कुटुंब आहे, सगळ्यांची तुला सेवा करावी लागेल. मुलगी प्रामाणिकपणे सेवा करते. पण आईनं जर सांगितलं एवढं कुटुंब आहे, एवढ्या लोकांची नोकरी करायची तुला गरज नाही, 1-2 महिने बघ आणि नवऱ्याला घेऊन सरळ वेगळी राहा, का ती मुलगी 1 महिन्यातच वेगळी होते. सगळं आईवर असतं. म्हणून जेव्हा मुलगी जायला निघते ना आपण मातेबद्दल बोलतोय, धन्य माता. म्हणून त्या आईने आपल्या मुलीला काय सांगितलं पाहिजे ऐका. मुली जाशील आता दिल्या घरी, बोल आईचे घेऊन अंतरी, जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी. सासू सासरे ननंद जावा, दिरा भायाशी गोड असावा. कुणी असते भली कुणी असते बोरी, कुणी असते या घर फोडणारी, जरा जपून वागावे सासरी. स्त्रीचं जीवन हे एखाद्या काचेच्या भांड्यासारखं असतं ऐका. शिल असतं हे काचेचं भांड, हेच फोडाया तपतात गुंड. पती परमेश्वरी नांदा तो संसारी, जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी. आईने सांगितलं पाहिजे मुलगी
ज्या घरात चालली ना त्या घरामध्ये सगळ्यांशी प्रामाणिकपणे राहा. घरात कोणी मोठी असते, कोणी लहान असते, प्रत्येकीचा मान राखला पाहिजे. कुणी एखादी घड फोडणारी सुद्धा असते, पण तिच्याशी सुद्धा प्रेमानं वाग, तुझं घर कधीच फुटणार नाही. हे सगळं आईवर असतं. म्हणून आईने आपल्या मुलींवर उत्तम प्रकारे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्याप्रमाणे संस्कार कराल ना, बघा काही काही लोक म्हणतात ती फार खानदानी माणसं आहेत, त्या घरातल्या बायका फार खानदानी आहेत. आता खानदान या शब्दाचा अर्थ काय ऐका. ज्या घरामध्ये दोन गोष्टी होतात त्या घरामध्ये तुम्ही खाता काय आणि तुम्ही दान देता काय, त्याला म्हणतात खानदान. म्हणजे रोज चांगलं खाल्लं पाहिजे आणि जितकं चांगलं खाता येत तितकं समाजामध्ये दानही केलं पाहिजे, त्याला खानदान म्हणतात. नाहीतर काही काही घरातल्या बायकावर का पुण्याला कीर्तनाला जर गेलो ना तर त्या बायका जास्त सुशिक्षित. आपण कीर्तनाला गेलो, गाडीतून उतरलो, दारात गेलो की दारात येतात, दार उघडतात, म्हणतात येणार का, आता काही परत जाणार, येणार का, या, बसणार का, बसा बसा, पाणी घेणार, चहा घेणार की कॉफी घेणार, पहिलं विचारतात. किती माणसं आहेत बरोबर. आपण म्हटलो ना 3, चुकून चौथाला, तुम्ही 3च म्हटल्या, हा कुठून आला. आणि मग जेवायला बसलो त्या पुण्याच्या बायकांच्या चपात्या किती हाता एवढ्या, माझ्यासारखी 5-6 तरी तब्येतीच्या मानाने खाणारच ना. मग ती आली का वाडा, म्हटली किती खाता, म्हटलं तुम्ही चपात्याच एवढ्या करता, आम्ही तरी काय करणार. आणि ती जेवायला वाढायला आली आणि येताना चप्पल घालून आली. म्हटलं ताई तुमच्या पायात चप्पल, ती म्हटली वाढायचीच आहे. म्हटलं तुमच्या घरात चप्पला किती आहे, ती म्हणते स्वयंपाकाची वेगळी, वाढायची वेगळी, बाथरूमची वेगळी, किचनची वेगळी, हॉलची वेगळी. म्हटलं एखादी तोंडात मारायची नाही का, याला कुठं खानदानीपणा म्हणतात का हो. म्हणजे काही काही लोक कसंही वागतात हो, पण संत महात्मे म्हणतात की जीवन जगताना त्या घरामध्ये स्त्री ज्याप्रमाणे असते ना, स्त्री म्हणजे त्या घरातली लक्ष्मी असते. बघा ज्या घरामध्ये स्त्रियांचा नेहमी सन्मान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमी पडत नाही. आणि ज्या घरामध्ये नेहमी स्त्रियांचा अपमान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी कधी थांबत नाही. आपल्या घरातल्या स्त्रीला देवी माना, आपल्या स्त्रीला लक्ष्मी मानून जर तिची सेवा केली तर त्या ठिकाणी धन्य माता पिता तयाची मायबापाची धन्यता ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे. बघा ज्या वेळेला माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदारावर छाप टाकली होती, सुभेदाराचा सगळा खजिना लुटला. मावळ्यांनी उरली सुरली त्यांची सून घेतली, आपल्या रथामध्ये आणली, राज दरबार भरला. आपण कल्याणच्या सुभेदाराचा किती खजिना लुटला. राजांचे मावळे त्या सुभेदाराची सून राजांसमोर आणून उभी केली आणि सांगितलं, राजा खजिना तर लुटला, पण कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा बरोबर आणली. पण राजांनी सांगितलं, जिला तुम्ही आपल्या बरोबर आणलंय ना ती एका घरची लक्ष्मी आहे, पण तुम्ही तिची खाना नारळ नोटी भरा आणि तिला परत आपल्या घरी पाठवून द्या. आणि तिच्याकडे बघितलं माझ्या छत्रपती शिवाजी राजे उद्गारले, अशीच आमची आई असती सुंदर रूपावती, मीही सुंदर झालो असतो बदले शिव छत्रपती, मीही सुंदर झालो असतो बदले शिव छत्रपती. ती राजांपेक्षा कितीतरी लहान होती, पण जिजाऊ मासाहेबांची शिकवण होती, बाळा स्त्री लहान असो वा मोठी असो पण परस्त्री माते समान मानावी. इतके संस्कार तिने आपल्या मुलांवर केले होते जिजाऊ मासाहेबांनी. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाग शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शोभा जन्मला, तो बापाचा बाप वाग शोभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप वाग शोभा जन्मला, तो बापाचा बाप
जिजाऊ मासाहेबांचे संस्कार असे होते बाळा, श्री लहान असव्या मोठी असो पर श्री माते समान मानावी, म्हणून धन्य माता पिता तयाची माझ्या संत सावता महाराजांनी एवढा मोठा जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये ठेवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता. नाही का, माझ्या संत सावता महाराजांनी जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये साठवला. पण धन्यता सावता महाराजांना नाही तर त्याच्या मायबापाला दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, का त्यांनी त्यांच्या मुलावर चांगल्या प्रकारे संस्कार केल्यामुळे त्यांचा मुलगा देवाला हृदयामध्ये साठवू शकला. भगवान परमात्म्याला साठवायचे आपल्या हृदयात साठवा, वरवर नको. कारण का आजही माणसं संसारामध्ये इतके आंधळे झालेत ना, जवळ असून सुद्धा काही काही लोकांना एखादी गोष्ट दिसत नाही. तुझं आहे, तुझं पाशीन परी तू जागा चुकला. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे हो. लोक संसारामध्ये इतके वेंधळे झालेत ना, काही काही लोक आपला चष्मा आपल्या डोक्यावर लावतात आणि घरभर फिरतात, म्हणतात आमचा चष्मा कुठे. आता इथल्या चष्म्यावाल्यांचं सांगत नाही बरं, तुम्ही चांगले आहात काय. एखादी गोष्ट आपण आपल्या जवळ ठेवतो, जवळ असून आपण शोधतोय. याला कारण का आपण संसारामध्ये इतकी वेंधळे झालोत. एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी जरा 2-4 दिवस पंढरपूरला चाललो. मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, आम्ही तुम्हाला कधी अडवत नाही, पण या वर्षी मात्र बाबा तुम्ही पंढरपूरला जायचं नाही. बाबा म्हटले का. मुलांनी सांगितलं, बाबा आम्ही तुम्हाला कधी अडवत नाही. आता तुम्ही म्हातारे झालात, रस्त्यानं चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडलात तर बाबा पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार. बाबांनी सांगितलं, पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, जीव गेला तरी चालेल म्हटले, वारी चुकवणार नाही. आता मुलं जरा बऱ्यापैकी श्रीमंत होती, पैशावाली होती. 2-4 मुलं एकत्र आली, बाबाच्या जवळ गेले, सांगितलं, बाबा चाललात. म्हटले हो. रस्त्यानं कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा एवढे 20,000 रुपये तुमच्या जवळ ठेवा. बाबांनी 20,000 रुपये घेतले आणि बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले. आता 20,000 रुपये घेऊन बाबा निघाले, पण विचार करा, जन्मात म्हातारा 20,000 रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेला. आपण तरी जातो का एवढे पैसे घेऊन. कारण पंढरपूरच्या वाटेवर दाटी इतकी असतात, खाऊन कंटाळा येतो पण देणारे थकत नाही, 1 रुपयाचा खर्च नाही. आता बाबा 20,000 रुपये घेऊन निघाल्यानंतर पंढरपूरच्या वाटेवर बाबाला एक मोठं काम लागलं. ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचा. असं म्हणतात, माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला. काय अनुभव दिसतोय तुम्हाला. मनुष्य देवाला विसरतो. बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसे मोजायचे. तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं. पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काही वारकरी नसतात, काही चोरही असतात. एका चोरानं बघितलं, बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो, काही जरी झालं आपण बाबाचे पैसे चोरायचे, पण बाबा वारकरी आहेत, आपण चोर आहोत, कसं काय शक्य होणार. म्हटलं आपल्यालाही वारकरीच व्हावं लागेल. लगेच गेला, वारकऱ्याचे कपडे घातले, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा घातल्या, कपाळाला गंध लावला, कडक टोपी गळ्यामध्ये घातली, टकाटक वारकरी बनला. बाबाच्या जवळ आला आणि सांगितलं, बाबा पंढरपूरला चाललात. म्हणे हो बाळा, मलाही पंढरीची वारी करायची, चल म्हटले माझ्या बरोबर. पण त्याने सांगितलं, बाबा एक अटीवर. म्हणे कुठली. त्याने सांगितलं, बाबा दिवसभर तुम्ही प्रवास करून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसाचे हातपाय दाबून देण्याचं काम करणार, जेणेकरून मला पुण्य मिळणार. कारण याला चोरायचे होते बाबाचे.
तुमचंही लक्ष थोडा पैशावरच असू द्या, म्हणजे दृष्टांतापुरतं, म्हणजे तुम्हाला कळेल. त्याला चोरायचे होते बाबाचे पैसे. आता बाबा सकाळ संध्याकाळ पैसे मोजायचे. मग दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले आणि यानं बाबाचे हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि त्यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं पैसे मोजायला सुरुवात केली. म्हटलं जाऊ दे, रात्री नाही भेटले, आज रात्री शोधूया. पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. यानं बाबाच्या हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि त्यानं पुन्हा पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं परत पैसे मोजायला सुरुवात केली. तो म्हटला, अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे? मी रात्रभर अंथरून चेक करतोय म्हटला आणि सकाळी बाबा जागचा न हालता बसल्या जागी पैसे मोजतोय. बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे? असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला. शेवटी वाखारीचा मुक्काम आला. त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार, पंढरपूरमध्ये बाबाची आपली ताटात उठवणार. 15 दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही सापडले नाही. पण जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे, तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे. म्हणून बाबाच्या जवळ गेला. पहिले बाबाचे पाय धरले, हात जोडले, सांगितलं, बाबा मला माफ करा, मी वारकरी नाहीये. ही गळ्यातली माळ, हा कपाळाचा गंध, हे वारकऱ्याचे कपडे, ही वारकऱ्याची टोपी, सगळं काही खोटं ढोंग आहे. खरं सांगतो बाबा, मी या दिंडीतला अट्टल चोर आहे. मी तुमच्या जवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो, पण 15 दिवस शोधूनही मला काही तुमचे पैसे सापडले नाही. परंतु बाबा 15 दिवस तुमच्या सारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ कधी काढणार नाही, दरवर्षी पंढरपूरची वारी करणार, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार. पण बाबा जाताना मला एक खरं आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचात? बाबा म्हटले, बाळा तू कुठे कुठे शोधलं? बाबा कुठे नाही शोधलं, तुमच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण बाबा मला काय तुमचे पैसे भेटले नाही. बाबा म्हटले, खरं सांगू का बाळा, मी काय करायचो, रात्रीच्या वेळेला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो. तुझा आहे परी, तू जागा, सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे. हो, जवळ असून लोक संसारामध्ये इतके आंधळे झालेत ना. तुका बरे म्हणतात, डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरण्यापेक्षा तुका म्हणी लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरणे राहो. डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याला डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे. कारण आमच्या संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला. शास्त्र पुराणी अनुवाद तुझा गोंधळ मांडला. जीवा शिव सुमळ घेवली आनंदे नाचते हो.
नावाचा गोंधळ केला पाहिजे, कारण वाल्मिक अण्णांच्या नावाने इतका मोठा कीर्तनाचा कार्यक्रम केलाय, मग त्यांना आशीर्वाद देण्याकरता सगळे देव देवता आल्या पाहिजे की नाही, म्हणून हा सगळा गोंधळ आहे. अजूनही म्हटले असे पण नको, एखादीच्या पटकन अंगात यायचं, म्हणून महाराजांना म्हटलं थांबा, फार अवघड आहे. असो, आमच्या संत महात्म्यांनी त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातीला, तीनही लोकांमध्ये त्या देवाच्या नावाचा झेंडा लावला. म्हणून तुकोबराय म्हणतात की ज्या ज्या मुलांनी या समाजामध्ये नाव कमवलं ना, त्याच्यामुळे त्यांच्या कुळाचं नाव मोठं झालंच झालं. कोळी कन्या पुत्र